शहरातील कायदा सुव्यवस्था, वाढती गुंडगिरी आणि अतिक्रमणाबाबत दानवे यांनी व्यक्त केली चिंता। मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या संयुक्त बैठकीतून मार्ग निघेल, दानवेंचा विश्वास। दानवेंनी महापालिकेला दिली भेट, आयुक्त यांच्याशी केली चर्चा। माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी आज जालना महानगरपालिकेला भेट देत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली। यावेळी आपण महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आलेलो नसून नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून वाढती गुंडगिरी, अतिक्रमण आणि गरीब इतर नागरी समस्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। काही नागरिकांनी हे प्रश्न आपल्या निदर्शनास आणून दिल्यानं त्यांच्या समवेत आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याचं दानवे यांनी सांगितलंय। शहरातील नागरिकांमध्ये महानगरपालिकेच्या कामकाजाबाबतही विविध चर्चा सुरू असल्याचं सांगत या संदर्भातील काही मुद्द्यांवर महानगरपालिका आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केले। शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रितपणे बसून चर्चा केल्यास निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी दानवे यांनी शहरातील वाढती गुंडगिरी, अतिक्रमण आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधले। तसेच महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांबाबतही त्यांनी चर्चा करून शहराच्या विविध प्रश्नांबाबत माहिती घेतली। जालना शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरी प्रश्नांवर प्रशासनानं समन्वयानं काम करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त करत नागरिकांच्या अपेक्षेनुसार प्रशासन योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा रावसाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केली। महापालिकेचा आढावा घेण्यासाठी मी आलो नाही, तर या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न घेऊन काही शहरातील नागरिक माझ्याकडे आले। त्यांच्यासोबत आम्ही SP साहेबांची भेट घेतली। त्यांच्या चर्चेतून काही महापालिकेच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून महापालिकेच्या कमिशनरशी सुद्धा आम्ही आता चर्चा केली। मला असं वाटतं की कलेक्टर, कमिशनर आणि SP हे एकत्र बसून जे विषय आम्ही त्यांच्यापुढे मांडले त्याच्यावर नक्की मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे। दादा, तुम्ही विविध विभागाची पाहणी सुद्धा केली। मी आज कुठल्याही विभागाची पाहणी केली नाही। आज एकच विषय आमचा होता, तो म्हणजे या शहरामध्ये जी काही गुंडगिरी वाढली, जे काही अतिक्रमण झाले त्या विषयात आम्ही चर्चा केली। अनेक विषय महापालिकेचे, त्या संदर्भात आम्ही वेगळं येऊ। कमिशनर आणि इथले महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि अन्य नगरसेवकांसोबत या शहराच्या काही विशिष्ट लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चर्चा ज्यांना स्वच्छता संदर्भात काही सूचना दिली, तेच मी आपल्याला सांगितलं आता की हा एक स्वतंत्र विषय करून दिवसभराची एक बैठक पूर्ण करावी लागणार आहे, त्यावेळेस आम्ही चर्चा करू। थँक्यू।